समृद्धी मार्गावर बुलढाणा जिल्ह्यातील दुसरबीड येथील टोल नाक्यावर टोल कर्मचारी आणि कार चालकात बाचाबाची होऊन हाणामारी झाली। यावेळी कार चालकाने पिस्तूल काढून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार टोल कर्मचाऱ्यांनी पोलिसांकडे केली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील समृद्धी मार्गावरील दुसरबीड येथील टोल नाक्यावर टोल कर्मचारी आणि कार चालकात बाचाबाची होऊन हाणामारी झाली। तर यावेळी कार चालकाने पिस्टल काढून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप टोल कर्मचाऱ्यांनी केला। तर कार चालकाविरोधात गैरमंडळी जमा करून हाणामारी करण्याचा तसंच पिस्तूल दाखवून धमकावण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला है। मैं उनके पास जाने लगा कि वो बूथ में घुस गए थे, लेडीज के पास, वहाँ लेडीज थी, बूथ में पैसे थे सर, तो वहाँ कुछ ऐसा कुछ हो ना जाए जिसकी पैसे चोरी होने का डर था हमें। हम वहाँ जा रहे थे तो उनके एक ड्राइवर थे या कोई उनका बॉडीगार्ड जो भी था वो हमें सर मारने लगा और मुझे यहाँ चोट लगी है और सीने में चोट लगी है और हाथ का ये फ्रैक्चर हो गया है सर। बाद में क्या होगा फिर? बाद में फिर वो लोग और गुंडे मंगाए, वहाँ से फ़ोन करके पेट्रोल पंप से और भी गुंडे मंगाए, तो हम लोगों ने उनका विरोध किया और फिर जाके पुलिस को हमने कॉल किया, फिर पुलिस वहाँ आई, फिर ये मामला को वहाँ से ठंडा किया गया और अभी हम लोग एफआईआर करने के लिए पुलिस स्टेशन आए। गन किसने निकाला था? गन निकाला था उनके मालिक थे ना, जो गाड़ी के जो ड्राइवर ओनर थे, उन्होंने गन निकाला था, जिसका की वीडियो फुटेज भी हमारे पास। ज्यावेळेस लेडीजच्या बूथमध्ये एक इसम घुसला होता त्यावेळेस लेडीजने इंटरकॉम करून आम्हाला कंट्रोल रूमला सांगितलं। तर त्यावेळेस आमचे कंट्रोल रूमचे दानिश सर म्हणून आय टी हेड त्यांच्यासोबत त्यांचा संवाद चालू होता। त्या खूप वेळ त्यांचा वाद चालल्यानंतर ते बूथमध्ये ज्यावेळेस ते लेडीजच्या बूथमध्ये घुसले त्यावेळेस मी त्यांना बोललो की बाबा तुम्ही लेडीजच्या बूथमध्ये कशाला घुसले, तुम्ही बाहेर व्हा। तर त्यांनी आम्हाला धमक्या दिल्या, कोण आहे तू, खाली ये, असं 2-4 हे दिल्या, शिव्या दिल्या। त्याच्यानंतर ज्यावेळेस आम्ही खाली आलो आणि मी आमचे प्रभाकर सर म्हणून मॅनेजर त्यांना ही गोष्ट कळवली आणि आम्ही दोघं खाली आल्यानंतर आम्हाला या टोल आणि ऑफिसच्या मधात अडवून त्यांनी डायरेक्ट मारहाण चालू केली।